जलगांव जिले के जामनेर तालुका के बेटावद निवासी सुलेमान खान रहीम खान की 20 से 25 लोगों की भीड़ ने नृशंस हत्या कर दी, जिससे महाराष्ट्र में एक बार फिर कानून व्यवस्था का मुद्दा गर्मा गया है। आज पचौरा कांग्रेस ने उप विभागीय प्रांतीय अधिकारी और पचौरा पुलिस निरीक्षक को दिए गए एक बयान के माध्यम से हत्या के आरोपियों की तत्काल गिरफ्तारी की मांग की है। अगर इस अपराध के आरोपियों को तुरंत गिरफ्तार नहीं किया गया तो हमें कानूनी तरीके से विरोध करना होगा। हम मांग करते हैं कि सरकार महाराष्ट्र में कानून व्यवस्था बनाए रखने के लिए प्रयास करे। ग्लोबल इंडिया टीवी के लिए जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावद येथील एक सुलेमान खान नावाचा युवक होता। त्याची निर्दयीपणे त्याचा खून करण्यात आला। त्याच्या आधी हाल करण्यात आले आणि 15 ते 20 लोकांनी त्या मॉब लिंचिंगचा प्रकार करून त्याचा खून करून त्या घटनेला इतके दिवस झालेले आहेत। तर शासनाला आम्ही सांगतो की तात्काळ त्याची दखल घेऊन आरोपींना अटक करावी, म्हणून आज आम्ही पचौरा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी प्रांत ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये अबाधित राहायला पाहिजे। कायदा सुव्यवस्थेचे आज जो आहे तो म्हणजे तो प्रश्न ऐरणीवर पडलेला आहे। हे तालुक्याने ग्रामीण भागामध्ये जे मोठ्या मेट्रो सिटीमध्ये होतं ते दिल्लीचा विषय राज्यावर आला, राज्याचा विषय जिल्ह्याचा आता तालुक्यावर आणि आता खेड्यामध्ये हा विषय आता व्हायला लागलेला आहे आणि याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे। म्हणून आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तसेच विविध सामाजिक संघटनेच्या या ठिकाणी प्रतिनिधीच्या वतीने आम्ही आज याचे निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेच्या संदर्भात या तालुक्यात देखील पचौरा तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहील या संदर्भातच आम्ही इथल्या पोलीस निरीक्षक असेल, एसडीएम असेल यांची चर्चा केली आहे। येणाऱ्या काळामध्ये अशा घटना वारंवार होऊ नये, कारण या घटना म्हणजे जो मूळ प्रश्न असतो महाराष्ट्रामधला, देशामधला जो मूळ प्रश्न आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, याच्यावरचा मूळ प्रश्न भरकटण्याचा हा विषय येऊन जातो। म्हणून अशा या घटना वारंवार होऊ नये यासाठीच पाबंद घालावा आणि सरकारने याच्यावर दखल घ्यावी, म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला संरक्षण मार्गाने आंदोलन करावं लागेल असा देखील आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका ह्या तालुक्यामध्ये एक खेड्याचा गाव आहे बेटावद म्हणून। ह्या ठिकाणी एक भयंकर घटना घडलेली आहे, जी घटना आतापर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली नाही। ह्या घटनेमध्ये सुलेमान नावाच्या एका मुस्लिम मुलाला 4-5 ठिकाणी मोटरसायकलीवर बसून घेऊन जाऊन त्याला मारण्यात आला आणि इतका मारण्यात आला की त्याचा जीव त्याने गमावलेला आहे। तर ह्या घटनेचा जामनेर तालुक्यातील पोलीस प्रशासनाला काही माहितीच पडली नाही का अशी आपल्या जामनेर तालुक्यामध्ये घटना घडते आहे आणि त्यांनी त्याचा काही बंदोबस्त केला नाही आणि त्या मुलाला जीव गमावावा लागला। ही जे हिंदू मुस्लिमची जे हे प्रथा या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये चालू झालेली आहे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। एकीकडे सरकार म्हणते, मोदी म्हणते की सर्व धर्म समभाव, हा कुठे गेला सर्व धर्म समभाव? फक्त मुस्लिम लोकांना मॉब लिंचिंग करायचा आणि त्याला जीव जाईपर्यंत मारायचा, हे कुठपर्यंत सहन होणार आहे? जर यामध्ये जे काही लोक दोषी आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने या